नमस्कार, मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण आता नक्षत्र पाहतो आणि पहिली 6 नक्षत्र आपली बघून झालेली आहेत, हो की नाही? आज 7वं नक्षत्र, 8वं नक्षत्र आणि 9वं नक्षत्र आपण पाहणार आहोत. तर 7वं नक्षत्र कोणतं बरं? तर पुनर्वसू. जशा राशींना आकडे आहेत ठरलेले की 10 म्हणजे मकर, 3 म्हणजे मिथुन, हो की नाही? तसं नक्षत्रांना पण आकडे आहेत आणि त्यानुसार ह्या पुनर्वसू नक्षत्राला 7 नंबरचा आकडा आहे. 7वं नक्षत्र कुठलं? तर पुनर्वसू. तर आता आपण पुनर्वसूची माहिती बघूया. त्याच्यानंतर पुष्य बघणार आहोत आणि बघ आश्लेषा बघणार आहोत. तर पुनर्वसू नक्षत्राची माहिती आधी बघूया. तर पुनर्वसू याचा अर्थ काय बरं? पुन्हा वसन होणे, पुन्हा एखादी गोष्ट जर गमावली असेल ती पुन्हा मिळणे, पुन्हा वसन होणे, असा याचा अर्थ आहे पुनर्वसूचा. तर पुनर्वसू हे नक्षत्र मिथुन या राशीमध्ये 3 चरण त्याचे आलेले आहेत. किती चरण आले? 3 चरण आले आणि 1 चरण कर्क राशीमध्ये आलेले आहे. म्हणजे मिथुन राशीचा कोण बरं स्वामी? बुध. आणि कर्केचा स्वामी कोण? चंद्र. हा. आणि पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी कोण? तर गुरु. म्हणजे आपल्याला बुध, चंद्र आणि गुरु ह्या तिन्ही ग्रहांचे इफेक्ट्स ह्या पुनर्वसू नक्षत्रात सापडणार. त्याच्या व्यवसायात म्हणा, त्याच्या स्वभावात म्हणा, सगळीकडे आपल्याला सापडणार. जास्तीत जास्त बुधाचे. कारण का बरं? तर बुधाचे तिन्ही चरण याच्यात आले. एका नक्षत्रात चरण किती येतात? 4, हो की नाही? मग 4 पैकी 3 चरण मिथुन येत आहेत आणि 1 चरण कर्क राशीत गेलेलं आहे. त्यामुळे बुधाचे इफेक्ट्स आपल्याला जास्त मिळतील आणि पुनर्वसू गुरुचा म्हणून गुरुचेही मिळतील. आता काय झालं? आपण सगळे ग्रह अभ्यासलेले. मग बुध, चंद्र आणि गुरु काय काय इफेक्ट देतात, काय काय परिणाम देतात हे पाहिले आपण, हो की नाही? बुध काय देतो बरं? बुध म्हटलं की पहिल्यांदा काय डोळ्यासमोर येतं? बुद्धिमत्ता, आकलन शक्ती चांगली, अतिशय हुशार आणि शिक्षणात रस. शैक्षणिक गोष्टींमध्ये अतिशय रस असतो या लोकांना. आता चंद्र काय? चंद्र हा कशाचा कारक आहे? मनाचा कारक आहे, मातेचा कारक आहे आणि द्रव पदार्थांचा कारक आहे. द्रव पदार्थ, मन हे आपल्याला स्वभावात ह्याच्यात नक्की सापडणार, हो की नाही? एखादा तरी कोण मिळणार की चंद्राचं. आणि पुनर्वसू काय? कोणाचं नक्षत्र आहे? तर गुरुचं. गुरु काय? गुरु म्हणजे बुद्धिमत्ता, विद्वान, ज्ञानी. बुध हे बुद्धी देतो, आकलन शक्ती देतो बुध. आणि गुरु काय देतो? ज्ञान देतो. बुध आणि गुरुमध्ये हा फरक आहे. बुधाची बुद्धी नक्कीच चांगली आहे, पण गुरु ज्ञानी आहे, आध्यात्मिक आहे. गुरु आपल्याला माहितीच आहे आध्यात्मिक आहे, ओके नाही? आता बुध, चंद्र आणि गुरु ह्या तिन्ही ग्रहांचे इफेक्ट पुनर्वसू या नक्षत्रात मिळणार. तर मग आता आपण ह्याच्यात एक चार्ट लावते. त्याच्यात कसे कसे त्याचं हे इफेक्ट्स मिळतात ते आपण बघूया. की कार्यक्षेत्रात काय आहे, स्वभावात काय आहे, हे सगळं आपण बघू. मी आता चार्ट लावते. आपण पुनर्वसू नक्षत्र आहे त्याची इतर माहिती पाहूया. हा. आता पुनर्वसू हे 7 नंबरचं नक्षत्र. हा. त्यातले मिथुन ह्या राशीमध्ये 1 ते 3, 1, 2 आणि 3 हे चरण व 4थं चरण कर्क राशीत. म्हणून बुध, चंद्र आणि पुनर्वसू हे कुणाच्या अंडर आलं? गुरुच्या. म्हणून बुध, चंद्र आणि गुरु यांचे गुणधर्म मिळणार. आता शरीराचे अवयव. श्वसन संस्था, छाती व पोट ह्यामधील
पडदा, अन्ननलिका, पाचक रसग्रंथी, स्तन, मातेचे दूध व पित्ताशयाचा वरचा भाग. आता स्वभाव, प्रतिभा व बुद्धिमत्ता उत्तम, अभ्यासवृत्ती, विद्या, कला, स्मरणशक्ती चांगली, व्यवहार कुशल, सत्यप्रिय, परोपकारी, विश्वासू, कर्तव्यदक्ष, नीतिमान, लाघवी, सात्विक, रसिक, धार्मिक, संतोषी, अधिकार व प्रसिद्धी प्राप्त करणारा व वास्तववादी, अभिमानी, सौंदर्यदृष्टी चांगली, कला कौशल्याची आवड, रंगकाम. नंतर धनवान व स्वप्नाळू. हे स्वभावाचे. बघा बुधाचं सगळं जास्तीत जास्त आलं का नाही. आता कार्यक्षेत्र, कुठे कुठे ही लोक सापडतात पुनर्वसूची. तर बुद्धिजीवी वर्ग आणि शिक्षण, ज्ञान, बुध, गुरु सगळं बघा. जनसंपर्क अधिकारी, संशोधक, नंतर ऑडिटर, सिव्हिल जज, इंजिनियर, आर्किटेक्ट, गणिती, कायदा आणि टंकलेखन, शिक्षक वर्ग, कायदा, प्रोफेसर, दळणवळण खात्यातील वर्ग. बुध आला बघा. बुद्धीचे हे बुधाचंच आहे सगळं. नंतर जाहिराती, प्रसिद्धी, विमा एजन्सी, वकील, प्रकाशक, संपादक, नंतर कथालेखक, कलाकार, नाटककार, वादक, पेंटर, चित्रकार, नंतर अनुवादक, वक्ता, नंतर कविता, साहित्य, दुभाषी, पोस्टमन, ज्योतिषी, धार्मिक संस्थांचे अध्यक्ष, शास्त्री, धर्म उपदेशक, भिक्षुकी, किराणा, वस्त्र व लोकर यांचे व्यवसाय. आता बघितलं का, दुभाषी, पोस्टमन, ज्योतिषी, धार्मिक, हे जे आहे अनुवादक, हो की नाही, वक्ता, कविता, साहित्य, हे सगळं बुधाच्या अंडर आलं. आणि धर्मोपदेशक, भिक्षुकी, हे सगळं गुरुच्या अंडर आलं, हो की नाही. आता आजार बघूया. रोगप्रतिकार शक्ती कमी, दमा, फुफ्फुसाचे आजार, श्वसननलिकेचा दाह, नंतर हृदयाला सूज, छातीत सूज, कफ, नंतर भोवळ, मधुमेह, संधिवात, कॅन्सर, मानसिक आजार, नंतर कर्णविकार. कर्णविकार म्हणजे बुध आला, मानसिक कर्म म्हणजे चंद्र आला, मधुमेह, संधिवात हे कॅन्सर हे गुरु आला. बघितलं सगळं आजारात सुद्धा सापडले बघा तिघजण. आता मुहूर्त नाही कसं आहे बरं. एकच मुहूर्ताला कसे, नावाप्रमाणे परत वसन करणारे नक्षत्र. या नक्षत्रावर नोकरी गेली, दिवाळी निघाले, एखादी वस्तू हरवली तरी ती परत मिळते, विवाह व कार्याला चांगले. आता आपण पुनर्वसू नक्षत्राची माहिती पाहिली. आता पुढचं नक्षत्र पुष्य, 8 नंबरचं नक्षत्र, ते आपण बघूया. आता आपण पुष्य नक्षत्र बघणार आहे. 8 नंबरचं पुष्य नक्षत्र आपण बघणार. 7 नंबरचं पुनर्वसू आपण बघितलं, त्याची बऱ्यापैकी माहिती आपण बघितलेली आहे. आता पुष्य नक्षत्र कोणत्या राशीत येतं तर कर्क राशीत येतं. त्याचे 4ही चरण कर्क ह्या चंद्राच्या राशीत येतं. कर्क ही कोणाची रास आहे? चंद्राची, हो की नाही. आपण 12 राशीचे स्वामी पाहिले, त्यात कर्केचा स्वामी कोण? चंद्र. तर त्याच्या 4ही चरण येतात आणि एका नक्षत्रात किती चरण येतात? 4. तर 4हीचे 4ही चरण कर्क राशीत आले, म्हणजे चंद्राच्या आधिपत्याखाली आले. आणि पुष्य नक्षत्र कुणाचं अंडर आहे बरं? कुणाचं कोण स्वामी आहे पुष्य नक्षत्राचा? तर शनी. म्हणजे चंद्र आणि शनी या दोघांचेही गुणधर्म त्याच्या स्वभावात, त्याच्या कार्यक्षेत्रात, व्यवसायात आपल्याला सापडणार. आता आपण सगळे ग्रह अभ्यासलेले, त्यांचे स्वभाव, कार्यक्षेत्र सगळं माहिती आहे तुम्हाला प्रत्येक ग्रहाचं.
मग आता शनीचं काय असेल आणि चंद्राचं काय असेल बरं? तर चंद्राच्या पहिल्या अधिपत्याच्या खाली म्हणजे काय? चंद्र काय? प्रेम, वात्सल्य, मन, मनावर अधिपत्य असतं, मातेवर अधिपत्य असतं. पाहिलं ना आपण चंद्राचं. द्रव पदार्थावर अधिपत्य असतं. आणि शनीचं काय? शनीचं कशावर अधिपत्य असतं? शनी हा थंड ग्रह आहे, शांत. थंड म्हणजे थंड पदार्थावर त्याचं आधिपत्य आहे. सगळे कामं उशिरा सावकाश करणार आहे, म्हणजे कुठल्याही मुदत लागते, जास्त वेळ लागतो शनी म्हणजे, हो की नाही? हे आपण बघितलं. आणि चिकाटी, मुख्य चिकाटी शनीच्या अंडर. चिकाटी जे काय कार्य असेल ते तडीच नेणं, शेवटपर्यंत करणं, हो की नाही? हे सगळे गुणधर्म आपल्याला ह्या पुष्य नक्षत्रात नक्की सापडणार, चंद्र आणि शनीचे. आणि शनीचं कशा कशा अधिपत्य आहे बरं? कोळसा, लोखंड, तेल, ऑइल आपण म्हणतो ना, तेलावर पण त्याचं अधिपत्य आहे. आणि ह्याच्यावर चंद्राचं कोण? ह्याच्यावर पातळ पदार्थ, दूध म्हणा, द्रव पदार्थ, ह्याच्यावर पण अधिपत्य आहे. हे सगळं आपल्याला या पुष्य नक्षत्रात व्यवसायात आणि समूहात आपल्याला सापडणार आहे. मग तर आता आपण या 8व्या नंबरचं पुष्य हे नक्षत्राची माहिती बघूया. मी तक्ता लावतो. आपण पुष्य नक्षत्राची माहिती पाहिली, पण आता आपण पुष्य नक्षत्राची इतर माहिती सगळी बघणार आहोत. पुष्य नक्षत्राबद्दल आपण बोललोच आहोत. त्यानुसार हे पुष्य नक्षत्र हे काय कितवं आहे? 8वं नक्षत्र आहे बरं का. नंबर 8चे 7 काय आहे? पुनर्वसू. 8 आहे पुष्य नक्षत्र. मग पुष्य हे काय? कर्क राशी, 4ही चरण कर्क राशी येतात त्याचे. आपण पाहिलं की कर्क राशीत त्याचे 4ही चरण आहेत, हे आपण पाहिलं. म्हणून काय झालं? कर्क राशी कुणाची आहे? चंद्राची. म्हणून राशीप्रमाणे चंद्र हा त्याचा स्वामी झाला पुष्य नक्षत्राचा. आणि नक्षत्र कुणाचं आहे ते? पुष्य नक्षत्र कुणाचं आहे? शनीचं आहे. म्हणजे पुष्य नक्षत्रावर चंद्र आणि शनीचं अधिपत्य असणार. त्याचे दोघांचेही गुणधर्म सापडणार आपल्याला, हो की नाही? चंद्राचे पण आणि शनीचे पण. आता बघूयात आपण शरीराचे अवयव. छाती, बरगडी, फुफ्फुसे व पोट, ह्या अवयवांवर पुष्य नक्षत्राचा अंमल आहे. आता स्वभाव. त्याच्या स्वभावात काय काय आहे बघा बरं. बुद्धिवान, कर्तबगार, पराक्रमी, आनंदी, समाधानी, रसिक, कायद्याचे पालन करणारा, शूर, सत्यवादी, स्वावलंबी, समयसूचकता, धनवान, गुणवान, सुशिक्षित, त्यागासाठी तयार, पुढारीपणाची कामे चांगली जमतात, प्रेम, वात्सल्य यांच्या ठायी असते. हे नक्षत्र अधिकार पदावर नेणारे, प्रवासाची आवड आहे. वात्सल्य, प्रेम हे काय आलं? चंद्राचं आलं, हो की नाही? आणि कायद्याचं पालन, नंतर स्वावलंबी, स्वयंसूचिता, हे सगळं बाकी कोणाचं आलं? शनीचं आलं. आता कार्यक्षेत्र. सरकारी नोकरीत मोठे अधिकारी, वकील, न्यायाधीश, जेलर, सिव्हिल इंजिनियर, नेव्ही, नौकायन, पाणबुडीवर काम करणारा वर्ग, जन्ममृत्यूची नोंद ठेवणारा, नंतर पुढारी, सराफ, जवाहीर, नंतर शीतपेयावर पण आहे ना हे, म्हणून बघा आईस्क्रीम विक्रेते, मेकॅनिक, नंतर शेतकरी, बागवान, खाणीचे व्यापार, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम पदार्थ, कोळसा, लोखंड, धातू, तेलाची व्यापारी, जमीन, शेती, विहीर, तलाव, धरणे बांधणे. जमीन म्हणजे शेती, विहीर, तलाव हे सगळं बांधणं. बघितलं का हे काय आलं? शनी काय? थंडपणावर आहे म्हणून आईस्क्रीम विक्रेते आले. नंतर चंद्र काय?
द्रवपदार्थ म्हणून सगळं हे द्रवपदार्थ आले बघा. रॉकेल, पेट्रोल, डिझेल हे आलं. कोळसा, लोखंड हे शनीचं आलं. असं दोन्ही शनी आणि चंद्र मिळून पुष्य नक्षत्रावर कसा काय प्रभाव आहे बघितलं नाही आपण. आता आजार बघूया. रोग दीर्घ मुदतीचे असतात. शनी आला ना, शनीचं नक्षत्र आहे की नाही हे. मग शनी हा काय करतो, प्रत्येक गोष्टीला उशिरा करतो, वेळ लावतो. म्हणून रोग सुद्धा त्याचे कसे दीर्घकाळ टिकणारे रोग असतात. रोग दीर्घ मुदतीचे असतात. थंडी, दमा, दंत व कर्णविकार हे सगळं शनीचं आलं बघा. क्षय, कफ, अपचन, पंडुरोग, जलोदर हे चंद्राचं आलं. ट्यूमर, नंतर स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर, पोटाचे व पित्ताचे विकार, आतड्यांचे विकार हे आजार पुष्य नक्षत्राच्या अंडर आले बघा. हां, आता मुहूर्ताला कसे बरं हे नक्षत्र. तर सोने, चांदी, अलंकार याची दुकाने चालू करणे, घर, देवालय बांधणे, विद्यारंभ, नाक कान टोचणे, वृक्षारोपणास चांगले, विवाहास अनुकूल नाही, विवाहाला मात्र अनुकूल नाही. नंतर गुरुवारी पुष्य नक्षत्रात चंद्र असला तर गुरुपुष्यामृत योग होतो. यात सोने खरेदी चांगले असते. हा संपत्तीदायक नक्षत्र आहे. आता आपण पुष्य नक्षत्राचं ही सगळी माहिती पाहिली की नाही. चंद्र आणि शनी कसे याच्यात एकरूप झाले, दोन्ही कसं आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने त्यातच सापडले हे बघितलं आपण. हां, आणखीनच एक चार्ट आहे तो आपण शेवट लावणार आहोत. पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या तिन्हीचा चार्ट लावणार आहे. हां, आपण आता पुढचं नक्षत्र बघूयात. आता आपण आश्लेषा हे 9 नंबरचं नक्षत्र बघणार आहोत. आता आपण 7 पुनर्वसू, 8 पुष्य आणि हे 2 नक्षत्र पाहिली. आता आपण 9 नंबरचं आश्लेषा हे नक्षत्र बघणार. आता आश्लेषा हे नक्षत्र त्याचे 4ही चरण कुठे येतात तर कर्क राशीत येतात. बघा बरं, कर्क राशीत ह्याचे 4ही चरण येतात आश्लेषाचे. आणि पुष्य नक्षत्राचे पण 4ही चरण आले. ओके, 4 आणि 4 8 आणि पुनर्वसूचं मात्र 1 चरण आलं. जे एका राशीमध्ये किती चरण होतात 9. ओके नाही. मग आता कसं झालं, पुनर्वसूचं 1 चरण, कारण मिथुने 3 गेले म्हणून 1 चरण कर्क राशीत आलं. नंतर पुष्य नक्षत्राचे 4 चरण आणि आश्लेषा नक्षत्राचे सुद्धा 4 चरण. म्हणजे 4 आणि 4 8 आणि 1 9 असे 9 चरण कर्क राशीत आलेले आहेत. आता कर्क राशी कोणाची हे आपण पाहिलं. कर्क राशी कोणाच्या अंडर आहे, चंद्राच्या. आणि आश्लेषा नक्षत्र कोणाच्या अंडर आहे, बुधाच्या. आश्लेषाचा नक्षत्र स्वामी बुध आहे. म्हणजे आता आपल्याला ह्याचे काय होणार, चंद्र आणि बुध याचे सगळे गुणधर्म स्वभावात, कार्यक्षेत्रात सगळीकडे त्याचे गुणधर्म आपल्याला सापडणार. आता सांगा मग, चंद्राचं आपण पाहिलं आत्ताच. आपण ह्याच्या आधीचं नक्षत्र पुष्य पाहिलं, त्याच्यात चंद्र आणि शनी होतं की नाही. चंद्राचं आपण पाहिलंच आहे. चंद्र काय, द्रव पदार्थ, मनावर अधिपत्य आहे. नंतर द्रव पदार्थावर अधिपत्य आहे चंद्राचं. अजून कशावर अधिपत्य आहे, मातेवर आहे. आणि चंचलता, हो की नाही, या सगळ्यावर त्याचं अधिपत्य आहे. पाण्यावर, द्रवपदार्थाचे पाणी आलंच. आणि त्या बुधाचं कशावर आहे, बुध हा बुद्धिमान ग्रह आहे. आकलन शक्ती, बुद्धिमत्ता उत्तम. बुद्धी संदर्भात सगळे व्यवसाय, सगळे कार्यक्षेत्र सगळ्या ठिकाणी बुधाचं, शिक्षक, प्रोफेसर किंवा बुधाचं आणखीन काय, दळणवळण, पोष खातं, तार खातं, ते बुध आणि चंद्र
याचे सगळे गुणधर्म आपल्याला त्याच्या स्वभावात कार्यक्षेत्रात नक्की सापडले. तर आता आपण 9 नंबरचं आश्लेषा हे नक्षत्राचे मी चार्ट लावते. त्याच्यानं आपण इतर माहिती बघूया. चार्ट लावते. आता आपण आश्लेषा ह्या नक्षत्राची माहिती बघूया. आता आश्लेषा हे किती नंबरचं नक्षत्र आहे तर 9 नंबरचं. त्याचे चारही चरण कर्क ह्या राशीत येतात. कर्क ह्या चंद्राच्या राशीत येतात. तर आता बघा, हे नक्षत्र चंद्राच्या राशीत व बुधाच्या नक्षत्रात म्हणून त्यांचे गुणधर्म आपल्याला मिळणार. शरीराचे अवयव तोंड ते पोटाला जोडणारा अन्नमार्ग, नंतर पोट आणि यकृत, पित्ताशय श्वसन नलिकेचा खालचा भाग आणि फुफ्फुसे याच्यावर त्याचं अधिपत्य आहे. आता स्वभाव पराक्रमी, अष्टपैलू, बुद्धिमान, चतुर, कल्पनाशक्ती चांगली, सर्व भाषा आत्मसात करणारा, हजरजबाबी, विनोदी, प्रेमळ, उत्तम लेखक, नकलाकार, नंतर संगीत साहित्य यांची आवड, कला संगीत साहित्य सगळ्याची आवड, चंचल, भावनाप्रधान, धरसोड वृत्ती कोणाचा चंद्राचं, धोकेबाज, कृतज्ञ, भिडस्त, मोहाला बळी पडणारा, ऐषारामी, भित्रा, प्रवास, गाव व कुटुंब यांची ओढ, दुसऱ्याकडून सेवा करून घेणारा, असं ह्या स्वभावातले त्याचे गुणधर्म आहे. आता कार्यक्षेत्र इंजिनियर, तलाठी, सरपंच, नगरपालिका, कंत्राटदार, वाणिज्य विभाग, कारकून, हिशोब, नंतर टायपिस्ट, स्टेनोग्राफर, तपासनीस, अध्यापक, बातमीदार, लेखक, अनुवादक, एजंट, प्रवासी संस्था प्रतिनिधी, गाईड, दलाल, राजदूत, दुभाषी, औषध, स्टेशनरी, नंतर वैद्य, ज्योतिषी, नर्स, सूत व्यापार, नंतर खलाशी, पाणबुडी, मीठ, मासे विक्रेते. बघा हे चंद्राचं कसं अधिपत्य आलं की नाही. आणि अध्यापक, बातमीदार, अनुवादक हे सगळं बुधाचं आलं वरचं. बुध आणि चंद्र आपल्याला मिळाले ह्याच्यात. आता आजार रोग हे दीर्घ काळ टिकणारे असतात. व्हिटॅमिन बी ची कमतरता, सर्दी, पडसे, वात, कफ, श्वासाचा त्रास, पोटात खडे होणे, अपचन, ओकाऱ्या, सांधेदुखी, पायात व पोटात दुखणे, नंतर मूत्रपिंडाचा दाह, जलोदर, फेफरे, कावीळ, पांडुरोग, कॅन्सर, मधुमेह, हिस्टेरिया, मानसिक आजार, विषारी प्राण्यांचा दंश हे आजाराच्या होतात. म्हणजे आश्लेषा नक्षत्र हेच आहे. आता मुहूर्तासाठी कसं आहे बरं हे नक्षत्र? हे नक्षत्र मुहूर्तासाठी महत्त्वाचे नाही. शुभ कार्याला वर्ज्य आहे. विहीर खणणे, द्रव्य पुरणे व बाहेर काढणे, नंतर गणितारंभ, द्यूत खेळणे, रोगमुक्ती, स्नान व विष उतरवणे, ह्या सगळ्याला हे मुहूर्त चांगले. म्हणजे आता आपण आश्लेषा ह्या नक्षत्राचं पण बऱ्यापैकी माहिती पाहिजे. आता आपण तिसरं जे मी एक शेवटचा चार्ट लावणार आहे तो आता लावते मी. त्यात आपण पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा तिन्ही नक्षत्रांचा मिळून एक चार्ट आहे तो मी लावते. आता आपण पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा तिन्ही नक्षत्रांचा हा एक शेवटचा चार्ट बघणार आहोत. आता पुनर्वसू हे कितवं नक्षत्र आहे? 7वं. हे एक इथं
जे तारे असतात त्यांनी जी आकृती नक्षत्रांची तयार होते ती लावण्याचा प्रयत्न केला आहे, की तुमच्या लक्षात यावं म्हणून हे मी लावलं आहे. आता पुनर्वसू नक्षत्र कुणाच्या अधिपत्याखाली आहे? तर गुरुच्या. महादशा वर्ष 16. नेहमी लक्षात ठेवा, महादशा या नक्षत्रावरनं असतात बरं, राशीवरनं नसतात. आता पुनर्वसू हे नक्षत्र गुरुच आहे म्हणून महादशा गुरुची धरल्या जाते बरं का. ती 16 वर्ष आहे. आपण बघितलं ना विश्वोत्तरी महादशेमध्ये रवी ते केतू या सगळ्यांना स्थान आहे, त्यांना आपापली वर्ष वाटून दिलेली आहे. तर गुरुला 16 वर्ष आहे. आता कोणत्या राशीत हे नक्षत्र विभागलंय? तर मिथुन राशीमध्ये 1 ते 3 चरण, 1, 2 आणि 3 आपण हे आत्ता अभ्यासलंय नाही का. आणि कर्क राशीमध्ये 4थं चरण, 1च चरण. मग आता राशीत काय त्याची व्याप्ती? म्हणजे कोणत्या राशीत आहे? मिथुन राशीमध्ये ह्याची व्याप्ती काय? 20 अंश ते 30 अंश. 3 हे आहेत ना त्याचे चरण. एक चरण कितीचं असतं? 3 अंश 20 कला, हो की नाही. असे हे 3 चरणाची ही व्याप्ती झाली. हां. आणि कर्क राशीमध्ये काय व्याप्ती? 0 ते 3 अंश. कारण एकच चरण आहे ना म्हणून एका चरणाचं 3 अंश 20 कला झाले. आता आपण हे पाहिलं अंश कला मागच्या याच्यात शिकलोय, हो की नाही. आता राशीचक्राची व्याप्ती काय? राशीचक्र म्हणजे मेष ते मीन ह्या 12 राशीमध्ये ह्याची व्याप्ती कुठे आलं बरं? हे ह्याची व्याप्ती मिथुन राशीची 80 अंश 0 कला ते 93 अंश 20 कला ही तिथे मिथुन राशीत ह्या नक्षत्राची व्याप्ती इथे सापडेल तुम्हाला. आता कर्क राशीमध्ये 4थं चरण आहे ना, मग त्याची काय? 80 अंश 0 कला ते 93 अंश 20 कला. आलं लक्षात. आता पुष्य नक्षत्र हे 8वं नक्षत्र आहे. आता हे नक्षत्राचं चिन्ह मी लावलं इथे. आता नक्षत्र स्वामी कोण आहे पुष्यचा? शनी. मग ह्या शनीची महादशा किती वर्ष असते? 19. म्हणून महादशा वर्ष 19. रास कोणत्या राशीमध्ये? 4ही चरण आलेत त्याचे कर्क राशीत म्हणून रास कर्क. आणि किती चरण आलेत? 1, 2, 3 आणि 4. 4हीचे 4ही चरण पुष्य नक्षत्राचे कर्क राशीत आले आहेत. आता व्याप्ती काय? 3 अंश 20 कला ते 16 अंश 40 कला ही कर्क राशीतली व्याप्ती झाली चारही चरणाची बरं का. 4ही चरणाची व्याप्ती काय किती असते? 13 अंश 20 कला, हो की नाही. आता राशीचक्रात काय व्याप्ती बरं? कुठे आलं बरं हे पुष्य नक्षत्र? 93 अंशावर ते 93 अंश ते 20 कला ते 106 अंश 40 कला इथपर्यंत या पुष्य नक्षत्राची व्याप्ती आली. आता आपण 9वं नक्षत्र आश्लेषा बघूयात. आश्लेषा नक्षत्राचं काय? तर नक्षत्र स्वामी कोण आश्लेषाचा? बुध. म्हणून त्याची महादशा किती? बुधाची किती असते? 17 वर्ष. महादशा ही नेहमी नक्षत्रावरनं ठरत असते, हे लक्षात ठेवा, कधी राशीवरनं नाही. म्हणून बुधाची महादशा किती वर्ष असते? 17 वर्ष. रास कोणत्या राशीत? 4ही चरण कर्क राशीत आले आश्लेषाचे, हो की नाही. मग कर्क रास चरण 1 ते 4 4ही चरण आले. आता राशीत कर्क राशीमध्ये याची व्याप्ती काय आली? 16 अंश ते 40 कला आणि 30 अंश 0 कला इथपासून इथपर्यंत आलं का लक्षात? हां. आता राशीचक्रात याची व्याप्ती काय? म्हणजे पूर्ण 12 राशीमध्ये याची व्याप्ती कुठे येतं बरं हे नक्षत्र? तर 106 अंश 40 कला ते 120 अंश 0 कला ही राशीचक्रातली व्याप्ती झाली. म्हणजे पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या तिन्ही नक्षत्राची जो एक चार्ट राहिला होता तो पण आता आपण बघितला. आलं का लक्षात सगळ्यांच्या? हां. आज आपण 7, 8 आणि 9 हे तिन्ही नक्षत्र अभ्यासले, हो की नाही. त्याची बऱ्यापैकी माहिती आपण आज घेतलेली आहे.
7वं नक्षत्र पुनर्वसू, 8वं पुष्य आणि 9वं आश्लेषा. या तिन्ही नक्षत्रांची आपली माहिती आज पूर्ण झाली. आणि पुढची नक्षत्र 3 आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तर मला असं वाटतं की आपण आजचा भाग इथेच संपवावा आणि मी तुमची सगळ्यांची इथेच रजा घेते. आणि सगळ्यांनी हा चॅनलवरचा भाग नक्षत्राचा पाहिलाच असेल आणि त्याला सबस्क्राईब आणि शेअर नक्की केला असेल हे मला पूर्णपणे माहीत आहे. तरी मी आपला निरोप घेते. धन्यवाद.